नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंट्सला प्रश्न पडला आहे की BMS साठी आम्हाला महाराष्ट्रात ऍडमिशन भेटेल की नाही. तर आमची रँक समथिंग 5 लाख आहे, 4 लाख आहे किंवा 7 लाख आहे, तर आम्हाला महाराष्ट्रात ऍडमिशन भेटेल की नाही याचा खूप साऱ्या पालकांना पण आणि स्टुडंट्सला पण प्रश्न पडलेला आहे. मी नीटच्या मार्क्स बद्दल नाही बोलत आहे, तर रँक बद्दल. ऑल इंडिया रँक किती रँकवाल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात BMS ला ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत, तेही प्रायव्हेट कॉलेजमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, वन बाय वन मी कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक आणि SML या दोघांचंही एक्सप्लेनेशन देणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की BMS प्रायव्हेट कॉलेज एस्टिमेटेड रँक 2025 म्हणजे या रँक पर्यंत म्हणजे 0 पासून या रँक पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची रँक असेल त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात BMS भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर. तर सगळ्यात पहिलं ओपन कॅटेगरी घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयर ओपन कॅटेगरीची रँक काही नवीन कॉलेजेस आल्यामुळे ऑलमोस्ट 5 लाख क्रॉस करून दिली होती ओपन कॅटेगरीसाठी. बट यावर्षी एस्टिमेटेड आहे की 4,90,000च्या आसपास ही रँक जाऊ शकते. बरोबर. 4,90,000 किंवा 4,86,000. मी इथे मेन्शन केली आहे 4,86,697 ऑल इंडिया रँक आहे. SML जे आहेत म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट ती आहे 33,527 रँकवाल्या विद्यार्थ्याला हे भेटू शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक विचार करा, या रँकच्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना BMS प्रायव्हेट कॉलेज भेटण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीमधनं. सेम सिच्युएशन तेच SEBC, त्याच्यानंतर OBC, EWS, SC, ST या सर्वांच्याही रँक दिलेल्या आहेत. आपण फॉर एक्झाम्पल SEBC कॅटेगरीचं घेऊया. 4,67,081 या ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला यावर्षी महाराष्ट्रामध्ये SEBC कॅटेगरीमधनं ऍडमिशन भेटू शकतं. सो त्यानंतर त्याची स्टेट मेरिट लिस्ट आहे 32,416 म्हणजे SML मध्ये त्याचा नंबर आहे 32,416. त्यानंतर ओबीसीची रँक जी आहे तर 5,11,000 रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला OBC मधून ऍडमिशन भेटू शकतं BMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये. सेम तेच 34,000 त्याची स्टेट मेरिट लिस्ट आहे, 34,907 एवढी त्याची SML नंबर आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा नंबर 1 पासन 34,000 नंबर पर्यंत आहे असा विद्यार्थी OBC मध्ये जर असेल तर त्याला BMS कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. त्यानंतर EWS मध्ये हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये EWS कोटा अप्लाय होत नाही, त्यामुळे EWS चे इथे कुठलाही वर्णन नाही आहे. त्यानंतर SC मध्ये 5,35,760 या ऑल इंडिया रँकवाल्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं सगळ्यात हायेस्ट रँकमध्ये. आणि त्याची रँकिंग आहे SML स्टेट मेरिट लिस्ट ही 36,147 एवढ्या रँकवाल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटू शकतं. तर सगळ्यात यामध्ये तुम्ही बघू शकता N1, N2, N3, NTB, C आणि D ह्या कॅटेगरी आहेत. सगळ्यात हायेस्ट रँक म्हणजे ST कॅटेगरीला 7,14,529 रँक असणाऱ्या विद्यार्थ्यालाही BMS ला प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन भेटू शकतं. म्हणजे या विद्यार्थ्याची जर कॅल्क्युलेशन जर केलं तर मार्क्स हे 200 ते 250च्या दरम्यान होता. म्हणजे 200 ते 250च्या दरम्यान असलेल्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालाही ST कॅटेगरीमधनं BMS भेटू शकतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही वन बाय वन कॅटेगरीचं बघा. 5,25,596 हे N1 साठी आहे, N2 साठी 4,86,919, त्यानंतर N3 साठी 4,50,077 एवढ्या रँकवाल्या विद्यार्थ्यांना BMS चं कॉलेज भेटू शकतं. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमची रँक याच्यापेक्षा जर पुढे असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहेत आणि तुमची रँक 6 लाख किंवा 7 लाख आहात, तर तुम्ही BMS साठी महाराष्ट्राचा वेट करत असाल तर तुम्ही नक्कीच विचार करायला हवा. तुम्ही बॅकअप ऑप्शन म्हणून तुम्ही अदर स्टेटचा ऑप्शन सोबत ठेवायला हवा. कर्नाटका, MP, UP, त्याच्यानंतर पंजाब या स्टेटचा ऑप्शन तुम्ही कंपल्सरी सोबत ठेवा. कारण तुम्हाला जर महाराष्ट्रात जर ऍडमिशन भेटणार नसेल तर तुम्ही तिथे जाऊन आणि तुमचा BMS कंप्लीट करू शकता. अधिक माहितीसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आणि तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. अदर स्टेटमध्ये ऍडमिशन्स किंवा महाराष्ट्रामध्ये किती रँक पर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन लागणार आहे, तुमची रँक आणि तुमचे मार्क्स सांगून आणि तुम्ही तुमचं ऍडमिशन होणार आहे की नाही हे तुम्ही कन्फर्म करू शकता यामधनं. थँक्यू सो मच. अधिक
जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा.